चला सगळ्यांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आपल्याला आज पहाटे ध्यानाच्या ऐवजी करायचं आहे दासबोध वाचन. आणि प्राध्यापक सुचेता सहस्रबुद्धे मॅडम आजपासून करणार आहेत पहाटे आणि दुपारी करणार आहेत शकुंतला कुंभार. तर आज पहिला दुसरा आपण स्किप केलेला आहे. दशक मॅडम घेणार आहेत तिसरा गुणदोष. तर मॅडम सुरू करू शकता तुम्ही. हो, नमस्कार. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन ते मी प्रथम आभार मानते. मंगल मॅडमचे आभार, त्यांनी मला ही संधी दिली. ब्रह्मांडीय ऊर्जेला वंदन, तसेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला वंदन असो. आपण सर्वजण एवढ्या पहाटे उठून हे निरूपण ऐकण्यासाठी किंवा हे वाचन श्रवण करण्यासाठी हजर राहिला, त्याबद्दल तुमचे पण आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी यांच्या दासबोधाचे जे तिसरे दशक आहे त्याला मी आता सुरुवात करत आहे. या तिसऱ्या दशकामध्ये एकूण 10 समास आहेत आणि ह्या संपूर्ण दशकाचं वैशिष्ट्य असं आहे की माणूस जन्मल्यापासून त्याला मृत्यू येईपर्यंत त्याचा जीवनपट कसा असतो. मग तो कोणीही माणूस असू दे, गरीब श्रीमंत, सुंदर कुरूप, शिकलेला न शिकलेला, प्रत्येक माणसाचा जीवनक्रम समर्थांनी म्हटलेला आहे की दुःखानेच भरलेला असतो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, ही संतांची ओवी इथे सार्थ होते. अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत माणसाला अगणित दुःख भोगावी लागतात आणि त्या दुःखाचं मूळ कारण आहे की जन्म. आता जन्म म्हणजे अव्यक्ताकडून व्यक्ताकडचा हा प्रवास आहे. आत्मा जेव्हा असतो तेव्हा तो अव्यक्त असतो, नंतर तो आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि मग हळूहळू व्यक्त होण्याच्या दिशेकडे त्याची वाटचाल सुरू होते. 9 महिने तो तिथे गर्भामध्ये राहतो, गर्भाशयात राहतो आईच्या. तिथे सुद्धा त्याचं काही सुखकारक जीवन नसतं. अगदी छोट्याशा जागेमध्ये हातपाय पोटाशी घेऊन धड ना त्याला आईला जोडलेल्या नळीतूनच अन्न पाणी येणार, त्याला काही दिसत नाही, डोळे मिटलेले, पाण्यात डुंबत राहायचं. तर शेवटी शेवटी तो कंटाळतो आणि प्रभूला प्रार्थना करायला लागतो, ईश्वराला, की मला ह्या गर्भवासाच्या यातनातून सोडव. असं सोडव सोडव म्हणत असताना तेवढ्यात त्याचा जन्म होतो. जन्माला आल्यावर तो गर्भावस्थेत आपण काय काय यातना भोगल्या ते विसरून जातो आणि मग नवीन जे जीवन त्याला मिळालेलं असतं त्याचा आस्वाद घ्यायला म्हणा किंवा त्याच्यामध्ये तो गुंतून जातो. आणखीन हळूहळू हळू बाळ ते मोठं होतं. बाळ असताना आईशी अटॅचमेंट असते. पुढे मग आणखीन मोठं झाल्यावर त्याला मित्रमैत्रिणी मिळतात, शाळेत जायला लागतं, आणखीन त्याचं विश्व विस्तारतं. मग आईची अटॅचमेंट, आईबद्दलची ओढ थोडी कमी होते, बाहेरची ओढ त्याला जाणवायला लागते. मग लग्न झाल्यानंतर तर विचारूच नका, जोडीदारावर इतकं प्रेम बसतं की आई बाप भाऊ बहीण सगळ्यांना विसरायला होतं. मग स्वतःची मुलं बाळ, पैसा कमावणं, त्याच्यासाठी कधी कधी परदेशातही जावं लागतं. दुष्काळ, भूकंप, आगी वगैरे या सर्वांचा कदाचित त्याला सामना करायला लागू शकतो. तर हे करत करत असतानाच मग शेवटी तो परत अशा स्थितीला येतो की देवा मला सोडव, मला ह्या आता यातना आणि हे सगळं दुःख मानवी जन्माचं सहन होत नाहीये, मला सोडव. म्हणजे गर्भावस्थेत असताना तो मला सोडव म्हणतो आणि त्याचा जन्म होतो. तसंच तो शेवटी शेवटी वृद्धावस्थेत आल्यावर सुद्धा तो मला सोडव ही चाळवणी करत असतो आणि मृत्यूच्या स्वाधीन होतो. तर याचं सुरेख अगदी वर्णन या तिसऱ्या दशकामध्ये समर्थाने केलेलं आहे. आता ह्याला प्रथम जो समास आहे त्याच्यामध्ये जन्मदुःख निरूपण, जन्मदुःख, जन्म झाल्यानंतर बाहेरच्या सर्व लोकांना, इतर लोकांना अतिशय आनंद झालेला असतो, पण स्वामी म्हणतात की जन्म म्हणजे दुःखाची सुरुवात असते आणि ते तुम्हाला कळत नाही.
जन्म ही दुःखाची सुरुवात आहे. आता ह्या दशकामध्ये स्वामी समर्थ मानवी जीवनाची मूळ समस्याच आपल्या पुढे मांडतात. जगातील प्रत्येक माणूस जन्मभर सुखासाठीच धडपड करत असतो, परंतु त्याच्या वाट्याला सुख तर येत नाहीच. उलट दुःख मात्र पुष्कळ प्रमाणात आणि पुष्कळ प्रकाराने त्याला भोगावे लागते. असे का? तर संत म्हणतात की तो चुकीचे ध्येय समोर ठेवतो. त्यांनी भगवंताच्या मिलनाचे जर ध्येय समोर ठेवले तर तो सुखी होईल, पण तो चुकीचे ध्येय समोर ठेवतो आणि आपले जीवन त्याच्याच भोवती केंद्रित करतो. चुकीचे ध्येय म्हणजे काय? मला पैसा पाहिजे, मला घरदार पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, सगळी हाव. तर हे त्याचा केंद्रबिंदू होतो आणि म्हणून तो दुःखी होतो. भगवंताचे ध्येय ठेवणे हाच दुःखापासून मोकळा होण्याचा एकमेव उपाय आहे, असे समर्थांनी सांगितले आहे. माणसाच्या जन्माची 3 वैशिष्ट्य याच्यामध्ये समर्थ सांगतात. एक म्हणजे माणसाला मीपणाची जाणीव आहे, काळाचे भान आहे आणि भगवंताची जिज्ञासा आहे. मीपणाच्या जाणीवेमुळे प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. तो अतिशय उत्तम होऊ शकतो, तसेच नीच पण होऊ शकतो. माणूस सतत काळाचा विचार करतो, म्हणून त्याला मृत्यूची जाणीव आहे आणि ह्या जाणीवे मधूनच त्याचे ज्ञान वाढते. आणि माणसाला भगवंताची जिज्ञासा आहे, त्यामुळे तो निस्वार्थी बनून जगावर प्रेम करू शकतो. या तिन्ही गोष्टींवरती स्वामी समर्थांनी अतिशय सुंदर विचार मांडले आहेत. आता समास पहिला जो आहे जन्म दुःख निरूपण, त्याच्यात बघा 4 ओळी आहेत, त्या मी वाचते आणि मग आपण अर्थ बघूया. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा, जन्म कर्माची आटणी, जन्म पातकांची खाणी, जन्म काळाची जाचणी नित्य नवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूचे कारण, जन्म हेची अकारण गथागो. संतांचे सांगणे असे आहे की जीव जेव्हा स्वरूपाला विसरतो, तेव्हा तो भगवंतापासून वेगळा होऊन जातो. तो भगवंतापासून वेगळा झाला की अपूर्ण बनतो. अपूर्ण बनला की त्याच्या अंगी वासना जन्म पावते. वासना हालचाल करू लागली की देहबुद्धी उदयास येते आणि देहबुद्धी जीवाला जन्मास घालते. जन्मापासून मानवी जीवनाचा आरंभ होतो आणि मृत्यूमध्ये त्याचा अंत होतो. या 2 टोकांमध्ये सामान्य माणूस जे दुःखमय जीवन जगतो, त्याची रूपरेषा श्री समर्थांनी काढली आहे. पहिल्या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी मानवी जन्म या घटनेची तत्वज्ञान दृष्ट्या आणि स्वरूपानुभवाच्या पार्श्वभूमीवर लक्षात येणारी लक्षणे सांगितली आहेत. अव्यक्त अवस्था ही स्वाभाविक स्थिती आहे. देह धारण करून आपण व्यक्तामध्ये, आत्मा देह धारण करतो आणि व्यक्तामध्ये येतो, पण त्याचा अर्थ म्हणजे तो खाली घसरतो. त्यामुळे अपूर्णपणाच्या सर्व अडचणी सोसाव्या लागतात. जन्म म्हणजे दुःखरूपी वृक्षाचा अंकुर होय. बघा, जन्म दुःखाचा अंकुर. जन्म म्हणजे दुःखरूपी वृक्षाचा अंकुर होय. आता आपल्याला आयुष्यामध्ये जे पहाडा एवढे दुःख मिळते, त्याची सुरुवात कुठून होते? जन्म झाल्यामुळे. जन्मच झाला नसता तर दुःख आपल्याला सहन करावंच लागलं नसतं. म्हणून दुःखाचं सगळ्या मूळ आहे जन्म. वासना हे जन्माचे बीज आहे. जगातील दुःखाचे मूळ कारण वासना हेच आहे, पण ती सूक्ष्म असते, गुप्त असते. जन्म तिचे दृश्य स्वरूप आहे. जन्म संपूर्ण प्रत्येकाचा जन्म हेच त्याचे दुःखाचे कारण आहे. अंकुर छोटासा असतो, तो जसजसा वाढत जातो तसतसे त्यातील दुःख हळूहळू प्रगट रूप धारण करते. बाळ असताना दुःख एवढं नसतं, कारण तो अजूनही आईच्यावर अवलंबून असतो, त्याला जगाशी सामना करत नाही. पण हळूहळू तो जसा मोठा होतो तसतसं ते दुःख वृक्षाचं रूप धारण करायला लागतं. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे.
सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये समुद्र पूर्णपणे भरलेला असतो. कधी पाहिलाय का समुद्र अमुक ऋतू आला आता आटून गेला मग समुद्र, आता पुढच्या ऋतूमध्ये पाणी येईल, तसं नाही. कसा आहे हा समुद्र? सर्व काळी सदा सर्वदा सर्व ऋतूंमध्ये संपूर्ण भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काली सर्व ठिकाणी दुःखाच्या खाऱ्या पाण्याने भरलेले असते. जन्म म्हणजे कधीही न चढणारा असा भीतीचा डोंगर आहे. मानवी जीवनात भय खोलवर रुतून बसलेले आहे आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी जीवनातील भय काही जात नाही. आज ह्याचे भय, उद्या त्याचे भय. शाळेत असताना गणिताचं भय असतं की नाही सगळ्यांना, तसं थोडं मोठं झाल्यावर आवडलेला जोडीदार मिळेल की नाही ह्याचे भय, मास्तर शाळेत असताना शिक्षा करतील ह्याचे भय, आई वडील रागवतील ह्याचं भय. म्हणजे भयाचा डोंगर आहे जन्म म्हणजे, ते आपल्या लक्षात येत नाही. पण समर्थाने बरोबर त्याच्यावरती बोट ठेवलेलं आहे की कसं तुमचा जन्म म्हणजे दुःखाचा डोंगर आहे आणि भयाचा डोंगर आहे. जन्म म्हणजे कुविद्येचे फळ आहे. कुविद्या म्हणजे अज्ञान इथे अभिप्रेत आहे. जन्म म्हणजे कुविद्येचे फळ आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना असते. हे पाहिजे ते पाहिजे, आपल्याला अज्ञानाने आपण सगळ्याची हाव धरत असतो. कितीही मिळालं तरी 10 साड्या असल्या तरी एखादी चांगली साडी दिसली की घ्यावीशी वाटते. चांगलं फिरायला इकडे तिकडे जावंसं वाटतं, चांगलं चांगलं खावंसं वाटतं. शुगर असली तरी पक्वान्न बघितलं की खावंसं वाटतं. ह्या सगळ्या ज्या वासना आहेत तर त्या वासना अज्ञानामुळे जन्मास येतात. आणि वासना जोपर्यंत असते तोपर्यंत जन्म घेणे चुकणार नाही असं समर्थ म्हणतात. जन्म म्हणजे लोभाचे कमळ आहे. लोभ म्हणजे आसक्ती. एकदाच माणूस जन्मला की त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल आसक्ती निर्माण होते आणि तेच सगळ्या दुःखाचं मूळ ठरतं. लाकूड कोरणारा भुंगा जसा कमळात अडकून पडतो तसा ब्रह्मस्वरूप जीव आसक्तीमध्ये गुंतून जातो आणि जन्म घेतो. जन्म एकदा त्याने आत्म्याने घेतला, आईच्या गर्भात चिरून जन्म घेतला की त्याला देह येतो. देह आला की तो त्या देहरूपी पिंजऱ्यामध्ये अडकून पडतो. जन्म म्हणजे ज्ञानहीन भ्रांतीचा पडदा होय. जन्म येण्याच्या अगोदर जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते. गर्भात असताना सुद्धा त्या आत्म्याला स्वस्वरूपाची जाणीव असते, पण एकदा जन्म झाला की तो गर्भात आपल्याला ज्या ज्या आठवणी असतात ते सगळं विसरून जातो. गर्भात असताना भोगलेल्या यातनाही तो विसरून जातो. त्याचे ज्ञान गर्भात असताना किंवा जन्म होण्यापूर्वी स्वच्छ असते आणि गर्भात शिरायच्या आधी तर काय तो आत्मा अव्यक्तच असतो, त्यामुळे त्याला कसलंच दुःख नसतं. पण एकदा जन्म घेतला की जन्म घेऊन जगाचे वारे लागले की स्वरूपाची जाणीव नष्ट होते आणि स्वरूपाची नेणीव निर्माण होते. मी देह आहे, मी देह आहे या भ्रमाचा पडदा ज्ञानावर पडून जीव भ्रमिष्ट झाल्यासारखा होतो असं समर्थाने म्हटलेलं आहे. आता बघा, जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचे आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला, जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावेचा वळसा ममता रूप. ममतेचे रूप घेऊन जणू काही एखादी लावच आपल्याला विळखा घालत आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे. मोक्ष प्राप्तीसाठी वाटेत येणारे जन्म हे विघ्नच आहे. जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेच विस्मरण ईश्वराचे. जन्म होतो आणि आपण ईश्वराला विसरतो. जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षित आहे. जन्म हाची विषम काळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अति कुश्चिळ नरकपतन. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ. आता इथपर्यंत आधी आपण बघूया समर्थांना काय म्हणायचंय ते. जन्म म्हणजे सुखाचा विसर होय. आपल्यापाशीच आपले सुख असते हे विसरल्याने
जीव देहाच्या द्वारे बाहेरून सुख मिळवण्याची धडपड करत असतो. उपनिषदात आपण बघितलेलं आहे की आपल्यामध्ये जो ईश्वराचा अंश आहे तो आत्मा, म्हणजे आपले सुख आपल्याच शरीरात आहे, आपल्याच कडे आहे. मॅडम पण आपल्याला म्हणतात की आपणच ईश्वर आहोत, पण हे आपण ओळखत नाही, हे विसरून जातो. आपल्या पाशी आपले सुख आहे हे विसरल्यामुळे जीव देहाच्या द्वारे बाहेरून सुख मिळवण्याची धडपड करतो. ही धडपड जन्माच्या मुळाशी आहे. जन्म म्हणजे चिंतेचा मळा होय. चिंता ही भीतीची प्रिय कन्या आहे. जेथे भय असते तेथे चिंता उत्पन्न होते. म्हणून मानवी जीवनात अमाप प्रमाणात चिंता पिकते. जन्म म्हणजे वासनेचाच मोठा विस्तार आहे. वासनाच जन्मास कारण होते, पण ती अतिशय सूक्ष्म असते. देह मिळाल्यावर मात्र ती भरमसाठ वाढू लागते. आता पुढच्या ओव्यांमध्ये म्हटलेलं आहे, जन्म पाहता शरीराचे मूळ. शरीराचं मूळ कशात आहे ते जर आपण पाहिले तर यासारखे अमंगळ दुसरे काही नाही. या ऐसे नाही अमंगळ. रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्येच जन्म यासी. स्त्रियांना विटाळ येत असतो, स्त्रिया रजस्वला होत असतात म्हणून जन्म येतो. ज्यांना किंवा ज्या आपण वांझ स्त्री आहेत किंवा ज्या रजस्वलाच होत नाही त्यांना काहीच पुढे होणार नाही, त्यांना जन्मच येत नाही. म्हणजे रजस्वलेचा विटाळ हा अतिशय वाईट मानलेला आहे, घाणेरडा मानलेला आहे. तर मूळ जे जन्माचं कारण आहे, जन्म होतोच कशातून? स्वामी म्हणतात की रजस्वलेच्या विटाळातून. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचीच पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळून जाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे. वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताची नये. कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जेते. तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये. अस्थिपंजर उभविला, सिरा नाडी गुंडाळीला. मेदमास सरसाविला, सांदोसांदी भरून टाकला. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही. नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी वसती. नरकाचे कोठार भरले, आत बाहेर लिडबिडले. मूत्र पोतडे जमले, दुर्गंधीचे जंत किडे आणि आतडी. नाना दुर्गंधाची पोतडी. अपुम लवथिवती कातडी कंटाळवाणी. आता इथे रामदास स्वामींनी आपल्या शरीराचं वर्णन केलं आहे. स्वामी म्हणतात, बाहेरून देह खूप सुंदर दिसतो, पण आतून मात्र तो सगळा घाणीने लडबडलेला आहे. आणि तो कसा लडबडलेला आहे, ह्याच्यामध्ये देह कसा उत्पन्न होतो? तर स्वामी काय म्हणतात की देह जो उत्पन्न होतो हे पाहायला गेले तर त्यासारखे दुसरे अमंगळ असे काहीच नाही, असे खात्रीने वाटते. स्त्रियांच्या विटाळापासून शरीर तयार होते. विटाळा अतिशय अशुद्ध मानतात आणि त्यातूनच हा जन्म झालेला असतो. शरीर वरवर सुरेख आणि आकर्षक दिसत असले तरी आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे, असे स्वामी समर्थ म्हणतात. देह कसा तयार केलेला असतो बघा. आता हाडांचा सापळा प्रथम उभा केला जातो. आपण लॅब मध्ये किंवा ज्यांनी सायन्स वगैरे केलेलं आहे, शिकलेले आहे, त्याच्यामध्ये लॅब मध्ये असतो ना तो हाडांचा पुतळा, तो कसा दिसतो? घाणेरडा भयंकर. आधी हाडांचा सापळा उभा केला जातो, त्याला मग शिरा आणि नाड्या गुंडाळल्या जातात. प्रत्येक सांध्यामध्ये चरबी आणि मांस भरून त्याला फुगवलं जातं. मग जे रक्त सगळीकडे सोडलं जातं आणि ते रक्त अशुद्धच असतं, ते शुद्धीकरणासाठी सतत त्याला हृदयाकडे धाव घ्यायला लागते. अनेक रोग आणि अनेक प्रकारची दुःखे या देहामध्येच वसत आहेत. शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले, बरबटलेले व नरकाने भरलेले कोठारच आहे. बघा आता शरीरामध्ये मूत्र असते, पिशवी सतत मूत्राने भरलेली. शरीरात जंत किडे असतात, आतड्यामध्ये विष्ठा असते, शरीराचे गलिच्छ कातडे सगळीकडे लोंबत असते. आपण आता असं म्हणतोय की सर्व अवयवांमध्ये डोके श्रेष्ठ आहे, असं जरी म्हटलं, कारण तिथे मेंदू असतो, आपण विचार करू शकतो. पण असे जरी म्हटले तरी सुद्धा नाकामध्ये घाण असते, कानात घाण असते, डोळ्यातून चिपड निघतात. तर
कधी कधी वांती होते, ती तोंडातूनच बाहेर पडते. तोंडामध्ये लाळ, थुंकी, इतर घाण हे सगळं अगदी भरून राहिलेलं आहे. आणि ह्याच अशा घाणीने लडबडलेल्या चेहऱ्याला मुखचंद्रमाला, चंद्राची उपमा देतो आपण, कमळाची उपमा देतो. हे किती चुकीचं आहे असं समर्थ म्हणतात. आता बाहेरून सुंदर देह, अगदी हेमा मालिनी असो, मी असो, तुम्ही असो, अमिताभ बच्चन असो, किंवा आपली शेजार पाजारी असो, किंवा आपल्याकडच्या कामवाल्या असो, कोणीही असो, बाहेरून कसाही देह असला, सुंदर असो, कसाही असो, आतून प्रत्येकाचा देह ह्या सगळ्या घाणीनी लडबडलेला आहे, हे आपण विसरतो. पण पुढे स्वामी म्हणतात की मलमूत्र आणि ओक जर पोटात नसतील तर माणसं मरून जातील. अतिउत्तम अन्न पोटामध्ये घातले, कितीही तुम्ही सुग्रास पंचपक्वान्नाचं जेवण केलं, तरी शेवटी त्यातून विष्ठाच बाहेर पडते. कधी कधी उकारीतून ते बाहेर पडते, ते अगदी बघवत नाही. स्वामी म्हणतात की गंगेचं पाणी तुम्ही प्यायला तरी सुद्धा त्याचं शेवटी मूत्रच बनतं. आणि देहातील ही घाण काढून तो स्वच्छ करण्याचा जर आपण अट्टहास केला, ही सर्व घाण देहामध्ये आहे, पण ती आवश्यक आहे. हे जर काढून टाकणं आणि ही घाण असूच नाही असा जर कोणी प्रयत्न करेल तर तो मरून जाईल. अशी एकंदर या देहाची अवस्था आहे. बघा, त्यामुळे आपला देह, बाहेरून सुंदर दिसणारा हा आपला देह, सर्व आतून घाणीने लडबडलेला असा असतो. आपल्याला त्याची जाणीव नसते, आणि त्यामुळे आपण, आपल्याला सुंदर देह मिळाला याच्यावरती आपण खुश असतो. आता पुढील ओव्यांमध्ये आईच्या पोटात जीवाचे कसे व किती हाल होतात, गर्भयातना त्याला म्हटलेलं आहे, याचे सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता बघा काय म्हटलेलं आहे. गर्भ म्हणजे काय, तर चामड्यात गुंडाळलेले गाठोडे असते. आईच्या पोटामध्ये जेव्हा तो गर्भ असतो, तो देहरूपी तुरुंगातच वस्तीला आलेला असतो आत्मा. त्यामुळे जीवाला 9 महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयामध्ये वायू नसतो, त्यामुळे 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 भोके, तोंड, गुद आणि उपस्थ अशी जी देहाची 9 द्वारे आहेत ती बंद असतात. कारण तिथे वायू नसतो, प्राणवायू नसतो. पण आईच्या नाळेला जोडलेला ती वार असते, त्यातूनच आपण सर्व घेत असतो. आणि त्यामुळे ती ही जी छिद्र असतात ती कार्य करू शकत नाही. आईच्या पोटामधीलच मूत्र, विष्ठा, ओक वगैरेचे पाणी गर्भात पाझरत असते, गर्भाशयात जात असते. ते जठराग्नीच्या उष्णतेने तापते, आणि त्यामुळे गर्भाचे मांस व त्याची हाडे उकडून निघतात. गर्भाला कातडी नसते, तो मांसपिंड खोळीत असतो. पातळ वेष्टण असते त्याला, तेथे तो हालचाल करू लागतो. मग आपण म्हणतो आईला डोहाळे सुरू झाले, मग तिचं बाहेर कोडकौतुक सुरू होतो. पण तो जो गर्भामध्ये जो जीव आहे त्याच्या यातनाला अंत नाही असं स्वामी म्हणतात. आईला डोहाळे सुरू झाले की डोहाळ्यामुळे ती कडू तिखट पदार्थ खाऊ लागते. या अन्नाने पोटातील पोराचे अंग होरपळते असं स्वामी म्हणताय. गर्भ म्हणजे काय म्हणाल तर चामड्यात गुंडाळलेले गाठोडे असते. त्याच्या आत सुद्धा घाणीचे पोतडेच असते. गर्भाच्या नाळामधून, बेंबीच्या नळीमधून त्याला जगण्यास लागणारे रस मिळत असतात. परंतु हे सगळं जे आहे पाण्यात घट्ट असे छोटासा हातपाय गुंडाळून असं पडून राहिल्यामुळे त्याचा जीव घाबरा होतो. अशा कैदखान्यात अतिशय अडचणीत सापडलेला जीव कळवळून देवाला शेवटी विनवू लागतो. देवा, माझी सुटका कर, मला ह्या गर्भामध्ये राहायचं नाही, गर्भयातना नकोत, आणि मला माझी लवकर सुटका कर, मला जन्मच नको, असं म्हणेपर्यंत तो येतो तर आईला कळा सुरू होतो आणि त्याचा जन्म होतो. बघा, कळवळून म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून आता, देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे येईन, ऐसे दुखवून प्रतिज्ञा केली. इतका तो त्रास त्याला असह्य होतो. शेवटी तो काय म्हणतो, कळवळून म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून आता, देवा सोडवी येथून आता.
तू जर मला इथून सोडवलंस तर मी स्वहित करेन. मी गर्भवास कसा चुकवता येईल चुकवीन, आणि त्यासाठी काय वाटेल ते करीन. गर्भवास चुकवीन, पुन्हा मी येथे येणार नाही, पण तू माझी येथून सुटका कर, असं तो प्रतिज्ञा करतो. आणि तेच जन्मवेळ येते. जन्मवेळ येते, त्याचा जन्म होतो. मग गर्भामध्ये आपण काय प्रतिज्ञा केली तो विसरून जातो. त्याला देह मिळतो. मग देहाला जी सर्व दुःख आहेत ती त्याला येतात. आणि मग तो लोभामुळे, आसक्तीमुळे, वासनेमुळे इथे इतका गुंगून जातो की आपल्याला परमेश्वराचं चिंतन करायचंय. आपण काय प्रतिज्ञा केली होती, आपल्याला गर्भवास नको आहे, म्हणून आपण कळवळून देवाची प्रार्थना करत होतो. हे सगळं तो विसरलेला असतो. देव बघा, तो काय म्हणत असतो गर्भ, देवा येथून सुटका केलीस तर मी स्वतःचे नक्की कल्याण करून घेईन. मी गर्भवास चुकवीन, पुन्हा कधीच जन्मास येणार नाही. गर्भाशयातील यातनांमुळे जीव अशी प्रतिज्ञा करतो, तोच त्याची जन्मवेळ येते आणि तो प्रसूत होतो. कधी कधी त्याने याचंही वर्णन केलेलं आहे की कधी कधी तो गर्भ आडवा येतो, मग कापून काढायला लागतं, मग त्याचं काही जन्म होत नाही. कधी मूल मरण पावतं, कधी आई मरण पावते. म्हणजे सुरुवातीपासूनच नुसती दुःख दुःख आणि दुःख असतं. आता पूर्व पुण्याईमुळे जर योनीतून सरळ बाहेर येण्याचा मार्ग त्याला सापडला, तर तो मार्ग शोधत असतो बाहेर येण्यासाठी. तो मार्ग सापडला तरही त्याचा गळा, खांदा, अवयव कधी कधी अडकून पडतात, बाहेर पडू शकत नाही. मग त्या अरुंद मार्गातून पोराला खेचून बाहेर काढावं लागतं, तेव्हाही त्याला यातना होतात. पण एकदा तो बाहेर आला, त्याचा जन्म झाला, त्याने त्या केलं की तो सगळं विसरून जातो. गर्भातील मूल जन्मास येताना देहाची अवस्था काय होते ह्याचे वर्णन केले आहे. या सर्व खटाटोपात या त्या जीवाच्या अंतर्यामी काय चालते त्याचे वर्णन सुरू होते. जीवाच्या अंतर्यामीची अवस्था फक्त अतींद्रिय ज्ञानी संतच जाणतात. जन्मास येण्याच्या धडपडीत बाळाचे प्राण जात असता अखेरच्या क्षणी मात्र त्याला भगवंताचा विसर पडतो. आणि गर्भात असताना भगवंताची जी आठवण असते ती आठवण तो बाहेर आल्यावर मात्र विसरून जातो. बघा, गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम. गर्भात असताना मूल म्हणत असतं सोहम सोहम, म्हणजे मी तो आहे, मीच ईश्वर आहे, मीच ईश्वराचा अंश आहे. जीवाला आत्मबुद्धी असते, गर्भातल्या जीवाला आत्मबुद्धी असते, स्वस्वरूपाची जाणीव असते. पण एकदा का तो बाहेर आला की सर्व विसरतो आणि म्हणतो कोहम कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. दुःखावर पडा होता झाला थोरा कष्टी बाहेर आला, सर्व कष्ट विसरला गर्भवासाचे. एकदा तो बाहेर आला की सर्व कष्ट, गर्भवासात आपण काय कष्ट घेतले होते, आपण काय प्रतिज्ञा केली होती, आपण पुन्हा या गर्भात येणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती, ईश्वरा तुझ्या भक्तीचा मार्ग मी स्वीकारीन, मला इथून सोडव, असं सगळं केलेलं तो विसरून जातो. एकदा गर्भ बाहेर आला की मी कोण आहे, तो म्हणतो कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. जीवाला देहबुद्धी येते, स्वस्वरूपाची गर्भात असलेली जाणीव लोपून जाते. सारांश, गर्भवासामध्ये प्राणी अशा पुष्कळ यातना सोसतो. गर्भावस्थेमध्ये तो दुःखाने दडपला गेला होता. मोठ्या कष्टाने एकदाचा बाहेर आला. बाहेर आल्यावर लगेच गर्भवासाच्या यातना विसरूनच गेला. पण बाहेर आल्यावर आपण पूर्वजन्मी पूर्वजन्म विसरतो आणि गर्भवाताच्या यातनाही विसरतो. हे एक चांगलंच आहे, कारण आता बाहेर तर आलोय. ते जर गर्भवासाच्या यातना जर आठवत राहिल्या तर आधीच दुःखी असतं आपलं जीवन, त्याच्यात आणखीन दुःखाची भर पडू शकते. या गर्भवासाच्या यातनातून सुटका होण्यासाठी भगवंताला शरण जावे. सर्व प्राण्यांना गर्भवासामध्ये अशा प्रकारचे दुःख सोसावेच लागते. म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे. जो भगवंताचा भक्त असतो तो जन्मापासून मुक्त होतो, त्याला पुन्हा जन्म येत नाही. जन्म येत नाही म्हणजेच काय, तर त्याला गर्भवासाच्या यातना नाही.
आत्मज्ञानाच्या जोरावर तो सर्व काळ विरक्त असतो, तो कशातही गुंतत नाही. याप्रमाणे गर्भवासातील दुःख परंपरेचे वर्णन स्वामींनी केले आहे. आता पुढचा जो समास आहे, इथे पहिला समास समाप्त होतो की मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीची अवस्था सगळी इथे वर्णन केलेली आहे. अव्यक्ताकडून व्यक्त होण्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाचे वर्णन येथे आढळते. आणि तो प्रवास कसा आहे? मातेच्या गर्भात आत्मा शिरतो आणि तिथून बाहेर येईपर्यंत तो जो 9 महिने 9 दिवसाचा प्रवास आहे, त्याचे वर्णन पहिल्या समासात होते. आता दुसऱ्या समासामध्ये स्वगुण परीक्षा. स्वगुण परीक्षेचे एकंदर 4 समास आहेत. त्यामध्ये श्री समर्थांनी त्यांच्या भोवती वावरणाऱ्या समाजामधील सामान्य संसारी माणसाच्या जीवनाची रूपरेषाच आपल्या समोर मांडली आहे. या समासामध्ये अगदी बाळपणापासून, म्हणजे स्वगुण परीक्षा म्हणजे काय? आपल्या गुणांचे आकलन होणे किंवा आपल्या गुणांची जे देव परीक्षा पाहत असतो, त्या परीक्षेला सामोरे जाणे. या समासामध्ये अगदी बाळपणापासून लग्न होईपर्यंत सामान्य माणूस कसे जीवन जगत असतो, त्याचे वर्णन केलेले आहे. श्रीराम. संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलली तळमळ गर्भवासाची. गर्भवासी दुःख झाले ते बालक विसरले, पुढे वाढू लागले दिवसेंदिवस. बाळपणी त्वचा कोवळी दुःख होताच तळमळी, वाचा नाही तये काळी सुख दुःख सांगावया. देहास काही दुःख झाले अथवा क्षुधेने पिडले, तरी ते परम आक्रंदले परी अंतर नेणवे. माता कुरवाळीवरी परी जे पिडा झाली अंतरी, ते मायेसी नकळे अभ्यंतरी दुःख होय बाळकासी. ह्याच्यामध्ये काय तान्हेपणाचं प्रथम वर्णन केलेलं आहे. जन्म झाल्यानंतर गर्भवासातील यातना मूल विसरते, पुढे दिवसेंदिवस वाढीस लागते. तान्हेपणी त्वचा अगदी नाजूक असते, जरा काही दुःख झाले की मूल व्याकुळ होऊन रडू लागते. आपल्याला जे काही दुःख होत आहे ते त्याला शब्दांनी सांगता येत नाही, कारण त्याला बोलता येत नसते. देहाला काही दुःख झाले किंवा भूक लागली की ते फक्त रडू शकते, पण अंतरातले दुःख मात्र आईलाही कळत नाही. आई त्याला जवळ घेते, कुरवाळते, पण हा बाहेरचा उपाय झाला. त्याच्या अंतर्यामी काय दुःख आहे ते आईला कळत नाही. आणि आपली पीडा आईला कळत नाही, आपली व्यथा आईला कळत नाही, त्यामुळे मूल बिचारे तळमळतच राहते. आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघा, मूल आईला ओळखू लागते व तिच्याशिवाय त्याला क्षणभरही करमत नाही. पण पूर्वपुण्य समोर उभे राहिले आणि असले उपाय चुकले. मूल हळूहळू आईला अधिकाधिक ओळखू लागते. म्हणजे मूल जेव्हा रडत असतं तेव्हा आईलाही कळत नाही त्याला काय झालंय, मूल तर सांगू शकत नाही. म्हणून आई नाना प्रकारे उपाय करून बघते. आता कधी पोट शेकते, कधी काय त्याला मालिश करते, का रडताय असे सगळे उपाय. पूर्व पुण्य समोर उभं राहतं आणि असले उपाय जर संपले, उपाय करून झाले आणि तरी त्या मुलाला आपलं दुःख सांगता येत नसतं. कधी कधी ते पोर मोठं झाल्यानंतर रडतं, पडतं, विस्तवाने पोळतो, आपल्या शरीराचे रक्षण करता येत नाही, म्हणून नाना प्रकारचे अपायही त्याला सोसायला लागतात. लहानपणी खोड्या करताना अपाय होऊन हात पाय अवयव ह्याच्यावरती ते दुखण्याचा किंवा गमावण्याचा पण प्रसंग येतो असं ह्यांनी म्हटलेलं स्वामी रामदास म्हणतात. बघा, ते मायेसी नकळे अभ्यंतरी दुःख होये बाळकासी, मागुते मागुते कुंजे रडे, माता बुझावी घेऊन कडे, वेणा नेणती बापुडे तळमळी जीवा. नाना व्याधीचे उमाळे तेने दुःख आंदोळे, रडे पडे का पोळे अग्निसंगे, शरीर रक्षिता नये, घडती नाना अपाये खोडी अधांतरी होये, आवेवहीन बाळक अथवा अपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखू लागले. मग त्या हळूहळू त्याचं पूर्व पुण्य समोर उभं येऊन राहतं आणि मग ते मूल हळूहळू आईला ओळखू लागतं. क्षणभर सुद्धा आई दिसेनाशी झाली तर मूल दुःखाने रडतं, ओरडतं. या वयामध्ये आईशिवाय दुसरे काहीच त्याला महत्वाचे वाटत नाही किंवा आवडत नाही. ते मोठ्या आशेने आईची वाट पाहतं, केव्हाही आईपासून दूर राहत नाही.
आणि एकदा आईची आठवण झाली की मग क्षणभर देखील तिचा वियोग त्याला सहन होत नाही. ब्रह्मादिक देव जरी समोर आले, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने किंवा लक्ष्मीने त्याला प्रेमाने बोलवले, तरी आईला सोडून तो कोणाहीकडे जात नाही. आई कुरूप असो, हीनलक्षणी असो किंवा दुर्दैवी असो, त्या मुलाला जगात तिच्यासारखं दुसरं कोणीच नसतं. आईला चिकटून राहतं ते, दुसऱ्या कोणाकडे जात नाही. आई नसेल तर ते पोर केविलवाणे होते, दीन होते. आईने रागवून त्याला दूर सारले तरी ते रडून शेवटी आईलाच मिठी मारते. आईपाशीच त्या मुलाचे सर्व सुख केंद्रित असते. आईपासून दूर झाले की तळमळू लागते. अशा रीतीने बालपणाच्या काळात आईवर अत्यंत प्रेम जडलेले असते. बघा, कुरूप अथवा कुलक्षण सकळाहुनी करंटेपण, तरी नाही तीस समान भूमंडळी कोणी. ऐसे ते केविलवाणे माते विण दिसे उणे, रागे परते केले तिने तरी अक्रन दोन्ही मिठी तिलाच घाली. सुख पावे माते जवळी दुरी करितांची तळमळी, अतिप्रीती तये काळी मातेवरीच लागली. तव ते मातेस मरण आले, प्राणी पोरके झाले, दुःखे झुरणी लागले आई आई म्हणून. आई पाहता दिसेना दीनरूप पाहे जना, आस लागिलेसी मना आई येईल म्हणून. मातेच्या वियोगाचे दुःख पण स्वामी सांगतात दोन इथे 4 ओव्यांमध्ये, की समजा एखाद्याची आई लहानपणीच मरण पावली आणि मूल पोरके झाले, तर आई आई म्हणून ते दुःखाने झुरू लागते. त्याला इतर कोणाजवळही जायचे नसते आणि आईच्या वियोगाने त्याला कष्ट होतात. त्याचे मन दुःखी कष्टी होते. आता हे जर आईचा मृत्यू झाला तर सुदैवाने आई जगली, मग ते मूल आणखी वाटले की मग त्याचे लक्ष आईवरून थोडे दूर सरकते आणि खेळण्याकडे लागते. समजा आई जिवंत राहिली आणि दोघांची भेट झाली, मग दिवसेंदिवस त्या पोराचे बालपण संपत येते. बालपण मागे पडले की दिवसेंदिवस पोर शहाणे होत जाते. आईवर जे अतिशय प्रेम जडलेले असते ते हळूहळू कमी होत जाते. मग पोराला मित्र मैत्रिणी मिळतात, सवंगडी मिळतात, शाळेत जायला लागते, तिथे नानाविध नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, वेगळे छंद लागतात, नाद लागतात. मुलांचा मेळा जमवून खेळ खेळण्यात ते रमून जाते. त्यामध्ये डाव जिंकला तर आनंद, डाव हरला तर दुःख, असे सुख दुःख हळूहळू त्याला वाट्यास येऊ लागते. बघा, अगदी सुरुवातीचं दुःख बालपणी कसं असतं, एखाद्या डावामध्ये आपण हरलो की त्या बाळाला, त्या मुलाला, किशोर छोट्या मुलाला दुःख होते, वाईट वाटते. तिथून त्याच्या दुःखाची सुरुवात होते असं समर्थ म्हणतात. त्याचा दुःखाशी परिचय होतो. आई बाप मनापासून त्याला शिकवतात, त्याला ते आवडत नाही, त्याचे त्याला अतिशय वाईट वाटते. पोरांच्या बरोबर खेळायची खेळायची त्याला चटकच लागलेली असते. मुलांच्या मध्ये खेळत असता त्याला आईबापाची आठवणच होत नाही. परंतु त्या खेळण्यातच अचानक दुःख ओढवते आणि त्याला दुःखाशी त्याचा परिचय होतो. कुठे दात पडतात, कुठे डोळ्याला इजा होते, पायाला इजा होते, मग सगळी मस्ती जिरते आणि मग त्याला तिथे दुःखाची जाणीव होते. ताप देवी गोवर असले आजार होतात, त्यातून मोठ्या कष्टाने तो वाचला तर आई बापाचा चोप खावा लागतो, कारण तो शहाणा व्हावा असं आई बाबांना वाटत असतं. म्हणजे हळूहळू हळू त्याची दुःख कशी वाढत जातात, त्याबद्दल इथे स्वामी समर्थांनी वर्णन केलेलं आहे. आता बघा, विद्या कमावली, आणखीन मोठा झाला तो. विद्या कमावली, मुलगा वयात आला, चांगला वागू लागला. आई बापांनी चांगली मुलगी पाहून लग्न केले. लग्न झाल्यावर मुलाची वृत्ती कशी पालटते याचे सुंदर वर्णन आता पुढील याच्यामध्ये आढळत आहे. वऱ्हाडी वैभव दाटले, देखोन परमसुख वाटले, मन रंगोनी गेले सासूरवाडीकडे. मायेबापी लोभास्तव संभ्रमे माडीला विवाह, जाऊन या सकळ वैभव नवरी पाहिली. नवरी पाहिल्यावर काय, मायबापी भलतैसे असावे, परी सासूरवाडीस नेटके जावे. द्रव्य नसेल तरी घ्यावे, ऋण कळांतरे. एकदा लग्न झालं की बघा, सासूरवाडीकडे ओढा वाढतो असं समर्थ म्हणतात. आई बापांचा हळूहळू विसर पडायला लागतो. स्वतःकडे पैसे नसतील तर सगळ्या ज्या हौशी असतात, मला फ्लॅट पाहिजे, गाडी पाहिजे, सोफा पाहिजे, फ्रीज पाहिजे, सगळं हे सुरुवातीला पाहिजे. आता आपण बघितलं तर
मुलींची ही अटच असते की फ्लॅट पाहिजे, घर सगळं भरलेलं पाहिजे, चारचाकी पाहिजे. तर ह्या सगळे त्याच्यासाठी पैसे नसतात. आता नुकतं नोकरीला लागलेल्या माणसाकडे कुठे पैसे आले? मग फ्लॅटसाठी कर्ज घ्या, गाडीसाठी कर्ज घ्या, ऋण. ते ऋण जे मनुष्य घेतो त्याच्या मागे पण दुःखच असतं. पण दुःखाची कन्या कोण आहे? चिंता. मग ते एकदा दुःख आलं की चिंता सुरू होते. काय चिंता सुरू होते? एवढं बाबा कर्ज आहे, आता कुठून फेडणार? या महिन्याला हप्ता भरायचा आहे, कसा भरणार? म्हणजे हळूहळू हळू तुम्ही दुःखाच्या जास्तीत जास्त आहारी जाता आणि मग चिंता करायला लागता. अंतर्भाव ते सासूरवाडी, माय बाप राहिली बापुडी, होता ती सर्वस्वे कुडकुडी, तितकेच कार्य त्यांचे. नवरी आली या घरा, अति हव्यास वाटे वरा, म्हणे मज सारिखा दुसरा कोणीच नाही. नवरी घरी आली की वर अगदी खुश होऊन जातो आणि त्याला असं वाटतं की माझ्यासारखा सर्वात सुखी आता जगात कोणीच नाही. माय बाप बंधू बहिणी, नवरी दिसतान वाटे कोणी, आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना तो विसरून जातो. अत्यंत लोधला पापिणी, अविद्येने भुलविला. आणि पापाकडे त्याची वाटचाल सुरू होते. काही कशामुळे? अविद्येची भूल पडते. अविद्येने भुलवला म्हणजे काय? की त्याला अज्ञानामुळे तो असं वागायला लागतो. संभोग नसता इतका प्रेमा, योग्य जालिया उल्लंघी सीमा, प्रीती वाढवी ती कामा, करिता प्राणी गुंतला. मग शरीर सुख घेण्यात तो मग्न होऊन जातो. नंतर प्रीती बायकोवरची कशी वाढवावी त्याच्यात गुंतून जातो. आणि मग त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातो. आई वडिलांना विसरतो, सासूरवाडीकडे ओढा, अं, घर वसवतो म्हणून त्याच्यात सर्व ऐहिक सुख पाहिजेत म्हणून कर्ज घेतो आणि हळूहळू हळू दुःखाच्या गर्तेमध्ये लोटला जातो. हे बघा, बायको आली घरात, तिच्या प्रीतीने त्याची कामवासना वाढते. अशा रीतीने मनुष्य गुरफटला जातो. बायको क्षणभर नजरेआड झाली तर तिला पाहावयास तो उतावीळ होतो. प्रेमाच्या बायकोने त्याचा विवेक हिरावून नेल्यासारखीच अवस्था होते. बालपणी जो मनुष्य, जो जीव आई न दिसल्यामुळे दुःखी कष्टी होत होता, तो आता बायको न दिसल्यामुळे दुःखी कष्टी व्हायला लागतो. आई बाबाला विसरून जातो. तिचे ते गोड मंजूळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमळासारखा सुरेख चेहरा, हे सगळं त्यालाच वाटतंय. याने तो तरुण भुलला जातो. नुसते तिचे तोंड पाहिले तरी कामविचार त्याच्या मनामध्ये येतात. तिच्याबद्दल प्रेमाची लहर आली की मन ताब्यात राहत नाही. बाहेर उद्योगधंद्यास गेला, चाकरीस गेला, तरी त्याचे मन मात्र घरी असलेल्या स्त्रीपाशीच गुंतलेले असते आणि क्षणोक्षणी मनामध्ये त्याला आपल्या बायकोची आठवण येत राहिलेली असते. बघा, मनुष्य जीवनाचं किती, गर्भवासापासून आता तो गृहस्थ धर्म त्याने स्वीकारलेला आहे. हळूहळू हळू त्याचं कसं दुःख वाढत जातं, हळूहळू तो कसा पापाच्या आहारी जाऊ लागतो, त्याचे हे सुंदर वर्णन येथे केलेलं आहे. एका कामवासनेच्या पायी माणसाचा कसा अधपात होतो याचे वर्णन श्री समर्थ करतात. त्यांनी म्हटले आहे, स्त्री करता त्याने लाज सोडली, मित्र दूर केले, तिच्या पायी जवळचे नातेवाईकांशीही संबंध बिघडवले. स्त्री करता त्याने आपला देहच जणू काही विकला, तिच्यासाठी तो नोकर बनला, तिच्या अधीन होऊन आपला विवेक गमावला आणि विवेक भ्रष्ट झाला. स्त्रीसाठी, बायकोसाठी म्हणजे तो लंपट झाला, अतिनम्र झाला, तिच्यासाठी दुसऱ्याचा ताबेदार झाला. स्त्रीसाठी तो लोभी बनतो, धर्म सोडतो, तीर्थयात्रा, नित्यकर्म या गोष्टी करू शकत नाही. स्त्रीसाठी कधीही चांगल्या वाईटाचा विचार तो करत नाही. तन मन धन हे सगळे त्याने मनापासून आपल्या बायकोलाच वाहून टाकलेले असते. स्त्रीसाठी परमार्थ बुडवला, तो स्वतःच्या कल्याणाचा मुकला. स्त्रीच्यामुळे विषय वासना वाढलेली आणि ईश्वराकडे जाण्याची लाज वाटू लागली. स्त्री करता त्याने भक्ती सोडली, विरक्ती सोडली. इतकेच नव्हे तर सायुज्य मुक्ती देखील स्त्री पुढे तुच्छ मानली. एका स्त्रीच्या नादी लागून त्याने सगळे ब्रह्मांड कमी योग्यतेचे मानले. प्रेमाचे नातेवाईक शत्रूप्रमाणे वाटू लागले. अशा प्रकारचे अत्यंत स्त्रियाधीन जीवन तो जगू लागतो. म्हणजे आता लहान गर्भाशयातून तो बाहेर आला
आईशी त्याची अटॅचमेंट होती ती हळूहळू सुटली. त्याच्यानंतर तो शाळेत इकडे तिकडे रमला आणि लग्न झाल्यावर तर तो आई बाप बहीण भाऊ सगळ्यांनाच विसरून गेला. स्त्री म्हणते तिने तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मग तो पैशाची व्यवस्था करण्यासाठी कर्ज घेऊ लागला. आणि त्यांनी असं पण म्हटलेलं आहे समर्थाने की कधी कधी तो जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासामध्ये घरदार देश सोडून परदेशी जाऊ लागला. तिथे जाऊन जास्त पैसे मिळवून येऊ लागला. आणि कधी हे बघा असंही म्हटलेलं आहे, जीवलग माणसांचा सहवास सोडला वेगळे घर केले, तर एकाकी समजा घर मोडले, मग दुःखाने तो म्हणतो की आता या मायेच्या जाळ्याचा त्याग करू. म्हणजे इथे आता त्याने म्हटलंय की कदाचित क्वचित असं होतं की त्याची एवढी तो प्रेम करत असलेली पत्नी समजा वारली एखादी, तर तो मृत्यू पत्नीचा विरह सहन होत नाही, मग तो मृत्यूने शोक करायला लागतो आणि म्हणतो की माझा फार मोठा घात झाला, आता संसार कसला, माझा संसार बुडाला, माझा संसार संपला, मी विरक्त होतो, मी भक्ती मार्गाला लागतो. हे थोडे दिवस असतं असं समर्थ म्हणतात. आता मी या मायेच्या जाळ्याचा त्यागच करतो, मला काहीच नको वगैरे. पण त्याचे दुसरे लग्न केले जाते आणि दुसऱ्या बायकोमध्ये सुद्धा तो रमून जातो. दुसरे लग्न केल्याबरोबर लगेच आनंदाला भरती येते. पुढील समास ऐकण्यासाठी श्रोते हो तुम्ही सावध व्हा. इथे आता दुसरा समास समाप्त केलेला आहे. तिसऱ्या समासामध्ये स्वगुण परीक्षा ब, दुसरे लग्न झाल्यावर कंजूषपणे वागण्यास आरंभ करतो. कधी कधी तो व्यसनी सुद्धा बनतो, त्याला कधी कधी रोग पण होतात. मूलबाळ झालं नाही तर नाना प्रकारचे नवस करतो. मग एकदाचे मूल होते, मूल झाले, संसार परत सुरू झाला, पैशासाठी प्राण टाकतो. हे बघा समास तिसरा. द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे, झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा, कदा कल्पांती न वेची साचिलेसी पुन्हा सांची, अंतरी असेल कंची सत्साधना, स्वयं धर्म न करी धर्म कर्त्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधुजनांची, नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतित अभ्यागत, मुंगी मुखीचे जे सीत तेही वेचून साची, स्वय पुण्य करवेना केले तरी देखवेना, उपहास्य करी मना नये म्हणून, देवा भक्तास उच्छेदी अंग बळे सकळास खेदी, निष्ठुर शब्दे अंतरभेदी प्राणी मात्रांचे, नीती सांडून मागे अनितीने वर्तो लागे, गर्व धरून फुगे सर्व काळ, पूर्वजांच नाही स्मरले पक्षश्राद्ध नाही केले, कुळदैवतही विसरले कोणे परी. म्हणजे तो इतका याच्यामध्ये दुसरं लग्न झालं किंवा जरी पहिली पत्नी असली तरी सुद्धा तो इतका संसारामध्ये गृहस्थाश्रमात बुडून जातो की तो सगळं विसरतो. कुळधर्म कुळाचार विसरतो, तीर्थयात्रेला जात नाही, देवाचं करत नाही, काही नाही, फक्त संसार संसार संसार. बघा तो आता अतिशय कंजूस झाला, पोटभर अन्न देखील खाईना, पैशासाठी प्राण टाकू लागला, जग बुडायचा प्रसंग आला तरी पैसा खर्च करीना, साठवलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी त्याची वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतर्यामी चांगली वासना टिकणे कठीण झाले. स्वतः धर्मपालन तो करण्याचे सोडून दिले. दुसरा करू लागला तर त्यालाही करू देईना. सदा सर्व काळ सत्पुरुषांची आणि सज्जनांची निंदे करू लागला. तीर्थे व्रते अतिथी अभ्यागत काहीही ओळखेना. मुंगीच्या तोंडात जर धान्याचा दाणा दिसला तर तो सुद्धा खेचून घेऊन साठवू लागला. हे अतिशयोक्ती आहे जरा, म्हणजे असं की कण कण करून तो फक्त संचय करत राहिला. पण त्याला तेव्हा कळलं नाही की या संचयातच कसं दुःख आहे. त्याला स्वतः पुण्य करण्याची बुद्धी होईना, दुसरा करू लागला तर पाहावेना, आपल्याला आवडत नाही म्हणून ते जे करत असेल त्याची तो चेष्टा करू लागला. बघा आता दुसरा कोणी भक्ती मार्गाचा अवलंब करतोय तर आपल्याच ह्याच्यामध्ये बघा ना, आपण मॅडम सांगतात मेडिटेशन करतो हे करतो, तरी काही काही आजूबाजूचे लोक काही नातेवाईक हसतात, काहीतरी काय करते कसं, म्हणजे स्वतः तर करायचं नाही पण दुसरा करतोय त्याचीही निंदा करणे, त्याची चेष्टा करणे, असं सुद्धा लोकांमध्ये सुरू होतं. मग तो देवाला आणि भक्तांना खोटे मानू लागला.
अंगामधील शक्तीने लोकांना दुःख देऊ लागला. कठोर शब्द बोलून इतरांच्या अंतःकरणाला यातना देऊ लागला. नीतीला बाजूला सारून अनीतीने वागू लागला. कुळधर्म विसरला. कुळाचार पाळेनासा झाला. आणि फक्त त्यांनी माहेरपणाला आलेल्या बहिणीलाच अक्षत म्हणजे आमंत्रण दिले. बायकोला न्यायला आलेल्या मेहुण्यालाच ब्राह्मण म्हणून आमंत्रण दिले. अशा रीतीने तो खर्च वाचवायला लागला. म्हणजे दुसरं कोणी मेहुण बोलवायचं, दुसऱ्याला ब्राह्मण बोलवायला लागू नये म्हणून बायकोला न्यायला त्याचा भाऊ आला होता, त्यालाच तो ब्राह्मण म्हणून त्याने आमंत्रण दिले आणि त्याचीच पूजा केली. झालं, संपलं, केली एका ब्राह्मणाची पूजा. अशा तऱ्हेने तो शॉर्टकट काढू लागला आपले पैसे वाचवण्यासाठी. हरिकथा आवडेनाशी झाली. देव नकोसा झाला. कोण स्नान संध्या करणार, आता कोणी करतं की काय असं म्हणू लागला. तरुण वय आणि जवळ पुष्कळ पैसा साठला आणि मग तो कधी कधी कामवासनेच्या आहारी जाऊन बाहेरख्याली सुद्धा झाला. लोकांचा विश्वासघात करून त्याला द्रव्य जमवण्याचा इतका लोभ निर्माण झाला की लोकांचा विश्वासघात करून सुद्धा तो पुष्कळ द्रव्याच्याच मागे लागला आणि तारुण्याच्या मस्तीने उन्मत्त झाला. आता पुढचं त्याच्यामध्ये बघूया काय म्हटलेलं आहे. आता मूल बाळ वगैरे त्याला सर्वांगाच्या कळा. हा कधी म्हणजे इथे आता पुढच्या काही याच्यामध्ये म्हटलंय की जर त्याला वाईट सवयी लागल्या, व्यसन लागली, तर त्याची कशी अवस्था होते, त्याचं कसं सगळं रया जाते, रोग होतात, रोगाने शरीर फुटले म्हणजे साऱ्या अंगावर फोड उठले, नाक झडले, सुरेखपणा जाऊन कधी कधी तो कसा तरी दिसायला लागतो, देह कळाहीन होतो, शक्ती न उरल्यामुळे शरीरात कंप भरतो वगैरे वगैरे असे काही अनेक रोग त्याला होऊ शकतात. आणि अशा प्रकारे त्याला फार कष्ट झाले. सगळ्या घरातील सगळ्याची वाताहत झाली. उरलेला पैसा चोरांनी दरोडा घालून लुटून नेला. धड ना इहलोक ना परलोक अशी त्याची अवस्था कधी होऊ शकते. प्रारब्धाचा असा विचित्र भोग ही त्याला भोगावा लागतो. मग मरता मरता जर तो वाचला तर त्याचा पुनर्जन्म झाला आणि लोक म्हणू लागते आला ह माणसात आला. आता त्यांना मूल झालेलं दाखवलंय. आधी मूल होण्यासाठी बघा, श्री समर्थांच्या काळचे चांगले समजूतदार लोक मूलबाळ होण्यासाठी काय काय प्रकार करीत ते पुढील 7-8 ओव्यांमध्ये आढळतं. पुढील ओव्यांमध्ये आता त्याला मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी काय काय उपाय तो करू लागला. म्हणजे हे सर्वांना लागू आहे असं नाही, पण त्या काळी समर्थांच्या काळामध्ये समाजामध्ये मूल व्हावं म्हणून काय 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 करत असत त्याचंही पुढच्या ओव्यांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आमचा वंशवेल का तुटला हाय रे देवा, आमचे निर्वाह साधन बुडाले, आमची कुलस्वामिनी रागवली का, तिने आमच्या कुलाचा दिवा मालवला का, आम्हाला पुत्रमुख पाहायला मिळाले. बघा काय काय म्हणतो, आम्हाला पुत्रमुख पाहायला मिळू दे बाबा, तर मी मोठ्या खुशीने निखाऱ्यावरून चालत जाईन, कुलस्वामिनी समोर गोळ टोचून घेईन, आई त्या मुलाला मी तुलाच वाहीन, मी तुझा भुत्या करीन, केरपुंजा नाव ठेवीन, नाकात वेसण घालीन, पण मुलगा व्हावा, मुलगा होऊ दे अशी इच्छा मग तो करू लागला. मुलगा 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 आपल्या समाजामध्ये अजून आहे. तर त्याच्यासाठी लोक काय काय करत त्या काळातही आणि अजूनही आता काय काय उपाय करतात त्याचं हे वर्णन आहे. अशा रीतीने पुष्कळ देवाला नवस केले, पुष्कळ गोसावी बैरागी शोधले, उपाय केले, संबंध विंचू गटागटा गिळले, संबंधाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले, अंगात देवता संचार करून घेतला, ब्राह्मणाला केळी नारळ आंबे दाणे दिली, चेटक प्रयोग सुद्धा केले, हीन मंत्र प्रयोगही केले, पण प्रारब्ध अनुकूल नसल्याने त्यांना मुलगा झाला नाही. मुलगा व्हावा या वासनेने झाडाखाली अस्पर्श असताना न्हायला बसणे, फळती झाडे जाळणे अशी पापकर्म सुद्धा करून झाली. वैभव सोडले आणि वारे डोक्यात शिरल्याप्रमाणे दोघही भ्रमिष्ट वागू लागले. अशा वेळी एकदाचे खंडोबा आणि कुलस्वामिनी प्रसन्न झाले. मनोकामना पूर्ण झाली. नवरा बायको आनंदित गेली. झाला एकदाचा मुलगा त्यांना. पुढचे ऐकण्यासाठी श्रोत्यानो सावध व्हा आणि लक्ष द्या. अध्याय 3 समाप्त. घ्यायचा का मॅडम पुढचा अध्याय 1? सगुण परीक्षा.
मुलाबाळांनी घर भरून गेले. आता मुलगा व्हावं म्हणून इतके उपाय केले, इतके उपाय केले. शेवटी झाला मुलगा आणि मुलं होऊ लागली. मुलाबाळांनी घर भरून गेले. मग काय झालं, पैशाची चणचण भासू लागली. मुलींची लग्न केली, कर्ज झालं. मग तो जास्त पैसे मिळवण्यासाठी परदेशी गेला. घर सुटलं, देश सुटला. नोकरी चाकरी करून पैसा मिळवला. तो घेऊन घरी आला. पण थोड्या दिवसातच तो पैसा संपून गेला. पुन्हा परदेशी जावे लागले. घर सोडताना फार दुःख झाले. मग आईबापांची आठवण झाली आणि मोठ्याने रडू लागला. पण त्याचा उपयोग नाही हे ओळखून पुन्हा परदेशातच मुकाट्याने मार्गस्थ झाला. पुष्कळ पोरे झाली, त्यामुळे निर्माण होणाऱ्या सगळ्या समस्याच त्याच्या पुढे उभ्या राहिल्या. पैसा मिळवणे ही सर्वात निकडीची समस्या होती. हे बघा, लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली. जास्त मुलं, लक्ष्मी निघून गेली. बापडी भिकेसी लागली, काही खायला मिळेना. लेकुरे खेळती धाकुटी, एक रांगते एक पोटी. ऐसी घरभर झाली दाटी कन्या आणि पुत्रांची. दिवसेंदिवस खर्च वाढला. यावा होता तो खुंटून गेला. यावा होता म्हणजे जो होता तो संपला. कन्या उपवरी झाल्या, उजवा वाया द्रव्य नाही. माय बापे होती संपन्न, त्यांचे उदंड होते धन. तेणे करिता प्रतिष्ठा मान, जनी झाला होता. भ्रम आहे लोकाचारी, पहिली नांदणूक नाही घरी. दिवसेंदिवस अभ्यंतरी दारिद्र्य आले. ऐसी घरवात वाढली, खाती तोंडे मिळाली. तेणे प्राणियास लागली काळजी उद्वेगाची. कन्या उपवरी झाल्या, पुत्रांच्या नवऱ्या आल्या. आता उजवणा केल्या पाहिजेत की. जरी मुले तैसीच राहिली, तरी पुन्हा लोक लाज आली. पैसे नाहीत, मुलांची लग्न कशी करायची. जर तसंच ठेवूया म्हटलं तर लोक लाज आडवी आली. लोक काय म्हणतील. म्हणती कासया व्याली जन्म दारिद्र्ये. बघा, लोक काय म्हणतील, कशाला मग जन्म दिला, साधं त्यांना एवढं पण करता येत नाही, तर जन्माचे दरिद्री आहेत. ऐसी लोकलाज होईल, वडिलांचे नाव जाईल. आता ऋण कोण देईल लग्नापुरते. आता कोणी कर्ज देत आहे का म्हणून शोधत हिंडतोय. मागे ऋण ज्याचे घेतले, त्याचे परतोनी नाही दिले अजून. ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे. आधीचे जे ऋण होते तेच फिटले नाहीये. परत विपन्नावस्था आले. आता ऋण कोण देणार. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी. सर्व काळ मानसी चिंता तुर. पती अवघीच मोडली, वस्तभाव गहाण पडली. आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची. काही केला ताडा मोडा, विकली घरीचा पाडा रेडा. काही पैसा रोकडा कळांतरे काढिला. ऐसे ऋण घेतिले लोकिकी दंभ केले. सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे. ऐसे ऋण उदंड झाले, ऋणांतांनी वेढून घेतले. मग प्रयाण आरंभले विदेशाप्रती. संसार वाढला, मुलं बाळ पुष्कळ झाली, पैसा पुरेना, ऋण घेतलं. पण आधीच ऋण फेडलं नव्हतं, दुसरं ऋण कुठून मिळणार. तरी सुद्धा काही करून ऋण घेतलं. ऋण घेतलेल्या पैशावर थाटमाट. मग लोक म्हणायला लागली, बघा किती नाव काढलं वडिलांचं, नाव काढलं वडिलांचं. पण खरी अवस्था काय आहे ते आपल्यालाच माहिती असते. प्रत्येक माणसाला माहिती असतं की दाखवण्याचा चेहरा वेगळा असतो आणि प्रत्यक्ष चेहरा वेगळा असतो. आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय ते आपल्यालाच माहिती असतं. ऋण उदंड झाले, ऋणायुक्तांनी वेढून घेतले. मग ते सावकार बँकवाले मागे लागले. म्हणून परदेशामध्ये आणखीन पैसे मिळवण्यासाठी तो गेला. कर्जाचा भार पार झाल्याने 2 वर्ष परदेशी गेला. कष्ट करून पैसा घेऊन आला. परदेशात पैसा मिळवला. घरच्या माणसांचा कडे जीव ओढू लागला. मालकाची परवानगी काढली, घराकडे जाण्यास निघाला. घरी बायका मुले अत्यंत आतुरतेने वाट बघत होती. तो आल्याने आनंद झाला. तो घरी आला तेव्हा घरातील माणसे यातना भोगत असलेली आणि आतुरतेने वाट पाहत असलेली त्याला दिसली. ती म्हणत होती, देवा, कोणत्या कारणाने त्यांना परत येण्यास इतके दिवस लागले आहेत. आता आम्ही काय खावे, उपाशी किती दिवस राहावे. देवा, अशा दरिद्री माणसांच्या संगतीत आम्हाला का ठेवले. म्हणजे तो बिचारा गेलाय तिकडे बायका मुलांसाठीच परदेशी जास्त पैसे आणायला, आणि इथे बायका आणि मुलं त्यालाच म्हणतायत की अशा दरिद्री माणसाच्या संगतीमध्ये आम्हाला का बरं देवा तू ठेवलायस. अशा रीतीने प्रपंचात सगळी माणसे आपले तेवढे सुख बघत आहेत
दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव माणसं ठेवीत नाही. तुम्हाला काय दुःख आहे ते तुमच्या घरातल्यांना सुद्धा त्याची जाणीव नाही. फक्त तुम्ही बाहेर जायचं, नोकरी करायची, पैसे आणायचे, ते पैसे पुरले नाही तर परदेशात जायचं, तिथे नोकरी करायची, पण पैसा पैसा, आमच्यासाठी पैसा आणा आणि आम्हाला सुखात ठेवा. अशा रीतीने घरातील माणसे वाट पाहत असतात. तो एकाएकी त्यांना दिसला. बाबा तुम्ही थकलात असे म्हणून मुले त्याच्याकडे धावत गेली. बायकोला बघून आनंद झाला, बायकोला पण त्याला बघून आनंद झाला. आपली दैना आता संपली असे ती म्हणाली. तेव्हा आपल्या पैशाचे गाठोडे बायकोच्या हातात दिले. घरातील सगळ्यांना आनंद झाली. पोरे म्हणू लागली आमचा बाप आला, त्याने आमच्यासाठी अंगरखे टोप्या आणल्या, कपडे आणले. पण हा आनंद 4च दिवस टिकला. पैशाची पुंजी संपून गेली. पुढे लगेच कुरबुर सुरू झाली. घरातील माणसे म्हणू लागली, हा आणलेला पैसा खर्च तर झाला, आता काय करायचं? जा की हो परत परदेशात. आणि म्हणजे तो आता नवरा ज्या ज्या पती पत्नींना एकमेकांशिवाय चैन पडत नव्हतं लग्न झाल्या झाल्या, तर आता इथे पत्नीला वाटायला लागलं की आणखीन त्यांनी तिथेच राहावं आणि तिथूनच फक्त पैसे आणून आपल्याला द्यावं. असं प्रत्येक घरात आता आपल्याला घडताना दिसत आहे. बाहेरून सगळं गोड असतं, पण आतून प्रत्येकाचं दुःख प्रत्येकालाच कळतं. बघा, आणलेला पैसा खर्च झाल्यावर जे द्रव्य त्या पत्नीला वाटायला लागले, त्याने जे द्रव्य घेऊन आलाय ते इथेच ठेव आणि पुन्हा परदेशात जा आणि आणखीन द्रव्य घेऊन ये. त्याला धड विश्रांती सुद्धा मिळाली नाही. लवकरच पुन्हा परदेशी जाण्यास निघावे लागले. बायको मुलांचा वियोग त्याला सहन होईना, पण नाईलाजाने घोड्यावर स्वार होऊन तो गेला. पूर्वी घोड्यावर स्वार होऊन जात असत, आता विमानात बसून जातायत. एकूण एकच माणसाची आहे ती परिस्थिती. पूर्वीही तेच होतं आणि आताही तेच आहे. मग त्याला आपल्या आईची आठवण झाली, वडिलांची आठवण झाली. कामवासनेच्या बळाने आपण चांगले वागलो नाही हे लक्षात आले. प्रपंच म्हणजे काय, तर सगळा स्वार्थाचाच बाजार आहे. बायको मुलं तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंतच तुम्हाला विचारतील. स्वामी समर्थांनी त्या काळामध्ये हे लिहून ठेवलं आहे. तसाच समाज होता आणि आताही समाज तसाच आहे. प्रपंचात सगळा स्वार्थाचा बाजार आहे हे लक्षात येते. घोडे चालू लागल्यावर आपले गाव मागे राहिले. संसाराच्या कटकटीने त्याच्या मनात गोंधळ झाला. मीपणाने प्रपंचाची संगत केल्यामुळे त्याला दुःख झाले. मग आई आठवली आणि म्हणू लागला, धन्य ती माऊली, माझ्यासाठी किती तिने कष्ट काढले, पण मला त्याची जाणीव झाली नाही. आज जर माझी आई असती तर तिने मला कधीच परदेशी जाऊ दिले नसते, दूर जाऊ दिले नसते, आपल्यापासून दूर केले नसते. वियोग वियोग होऊ दिला नसता. पण आता पत्नी काय म्हणते, जा परदेशात आणि आणा पैसे. म्हणजे अंतःकरणात जी आईविषयाची ममता आणि माया होती ती आता उफाळून आली. बघा, समर्थ म्हणताय, मुलगा अगदी गरीब भिकारी जरी असला तरी आई त्याला जवळ करते. त्याला दगदग किंवा श्रम झाले की त्याच्या दुःखाने ती मनात कळवळते. प्रपंचाबद्दल विचार करून पाहिले तर असे दिसते की प्रपंचात बाकी सगळ्या गोष्टी मिळतील, पण शरीरास जिने जन्म दिला ती आई त्या प्रपंचात नसते. आई मात्र मिळणार नाही. आई डाकिणी जरी असली तरी मुलावर तिची अत्यंत माया असते. 1000 बायका केल्या तरी हे प्रेम त्या बायकांच्यात येणार नाही. कामवासनेच्या बळाने मी अगदीच वेड्यासारखा वागलो असं त्याला आता वाटू लागलाय. त्या एका कामवासनेच्या नादाने मी जीवलगांशी भांडलो. हितकरते मित्र मला लबाड वाटू लागले. पुष्कळदा आपण बघतो की बायकोला नवऱ्याचे मित्र आवडत नाहीत आणि तो हा कशाला आला, तो कशाला आला, सारखं जायचं नाही, हे करत करत मित्रांपासून पण त्याला तोडलेलं असतं. म्हणून जी प्रापंचिक माणसे आई बापांची भक्तिभावाने वागतात ती धन्य होत. आपल्या जीवलगांच्या बाबतीत ती आपले मन कठोर करीत नाहीत. बायको मुले यांचा सहवास आपल्याला जन्मभर लागतो, परंतु आई बाप थोडे दिवस राहतात. त्यांचा सहवास जन्मभर कसा बरं मिळेल? या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या, पण तारुण्याच्या मस्तीमध्ये त्या मला कळल्या नाहीत आणि स्त्री सुखाच्या डोहात माझे मन बुडून गेले होते. ज्यांना मी आपले मित्र मानले ते लबाड निघाले. माझ्यापाशी असणाऱ्या पैशाच्या निमित्ताने गोळा गोळा झालेले ते मित्र होते. माझे मूळ मित्र तर मी कधी स्वतःच नाहीसे करून टाकले होते, सोडून दिले होते. म्हणून पैशाशिवाय रिकाम्या हाताने आता मला परत जाण्याची लाज वाटत आहे. आता काय वाटेल ते करावे लागले तरी द्रव्य मिळवलेच पाहिजे. आपण मोकळ्या हाताने जर घरी गेलो तर
आपली काही खैर नाही आणि बायका मुले आपल्यावर प्रेम करणार नाहीत, बायका मुले आपल्याला दुःखच देतील, अशा प्रकारे अनंत विचार त्याच्या मनात येऊ लागले. त्याचा जीव कष्टी झाला आणि तो चिंतेच्या महापुरात बुडून गेला. 4-5 वाक्य आहेत, एक छोटा पॅरेग्राफ की हा समास संपला. या विचारांच्या प्रभावाने आपला जन्म प्रपंचात गुरफटून गेल्यामुळे फुकट गेला असे त्याला वाटले. पण लगेच ममत्वाचा जोर होऊन मुलेबाळे आठवली. मोठ्याने गळा काढून रडू लागला. पण अरण्यात आणि परदेशात कोण विचारणार? स्वतःच शांत होऊन वाट चालू लागला. खरोखर हा आपला देह स्वतःच्या मालकीचा असून झिजवला, दुसऱ्याचा ताबेदार केला, ईश्वरासाठी त्याचा वापर केला नाही, कुटुंबासाठी कष्ट करण्यातच झिजवून टाकला. एका कामवासनेपायी जन्मभर आटापिटा केला आणि आयुष्य संपल्यावर शेवटी एकट्यालाच जावे लागते, हे मी विसरून गेलो आहे. अशा रीतीने त्याच्या मनात पश्चातापाची भावना येऊ लागली. तो क्षणभर अगदी उदास झाला. पण लगेच तो पुन्हा मायेच्या ममत्वाच्या जाळ्यात अडकला. मुलामुलींची आठवण यायला लागली आणि मनापासून वाईट वाटले. आपली मुले बाळे पण आपणास अंतरली असे तो म्हणाला. जे जे दुःख त्यांनी पूर्वी भोगले होते त्याचे स्मरण त्याला होऊ लागले. मग तो रडू लागला. परदेशात किंवा अरण्यात रडू लागले तर सांत्वन करणार कोणी भेटत नाही, असा विचार त्याने केला आणि मग म्हणाला, रडून काय बरे उपयोग, जे आपल्या वाट्यास येईल ते आपण मुकाट्याने भोगावे. असे धीर करत, असा धीर स्वतःला देऊन दुःखाने थकलेला, भागलेला, चिंतायुक्त असा तो जीव परदेशास गेला. नंतर जो प्रसंग घडला तो आपण चौथा समास समाप्त झाला आहे, तो आपण पुढच्या समासात उद्या ऐकूया. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मॅडम, छान सांगितलं. धन्यवाद सुचेता मॅडम, खूप छान झालं. एकदम ऐकत ऐकत राहावं वाटलं हो आणि ना छानच मॅडम, चांगलाय. पद्धतीने. म्हणजे संपूर्ण आपल्या आयुष्याचं कसं आपण, कशी आपली नंतर नंतर वाताहत होते जन्म झाल्यावर, ते आपल्याला कळत आणि नसतं. पण खरंच आता ही विचार करायची वेळ आली आहे सगळ्यांना. आपण हो, किती अडकून पडतोय. स्वामींनी किती सुंदर सांगितलंय. ओवे वाचल्यामुळे खूपच छान वाटलं. हो. की डिटॅचमेंट इन हा अटॅचमेंट तुम्ही विचारलं होतं ना मॅडम, तसं अटॅचमेंटच आपण गुंतून जातो, डिटॅचमेंट होत नाही आपल्याला. हा हा नाही, पण हे ऐकल्यावर तरी विचार केला पाहिजे. हो, केला पाहिजे. आणि इतक्या वर्षापूर्वी स्वामी समर्थांनी हे हो ना, बघा ना, हो ना, हो ना. तरी सुद्धा आपण समजू शकलो नाही, वाचणारे कधी समजू शकले नाहीत आणि वाचणाऱ्यांनी जागृती पण आणली नाही. नाही जे ना आली. वाचत जे वाचत होते त्यांनी जागृती पण आणली नाही. तर ठीक आहे, जागृतीची वेळ आली आहे. आता तरी आपण जागे होऊयात आणि बाहेर पडूयात यातून. तर सुजाता मॅडम, ध्यान हो, टाकलंय ग्रुपवर, शेअर करता सामूहिक चेतनेचं थोडस. हो, पण सुजाता कसं आता मी आहे ना? सुजाता मॅडम आहात का? नाहीये. सुलक्षणा मॅडम करताय? सुजाता मॅडम हा, ध्यान शेअर करताय का? हो, पण ते कुठे आहे ते मला आता बघायला लागेल. कुठे टाकलाय? सुजाता मॅडम, सुजाता हा, हा मॅडम. सुजात. सुजाता कदम मॅडम. हो हो. हा, मी आता ग्रुपवर टाकले बघा, ज्ञानबोध ग्रुपवर. सगळ्यांनी ध्यान करूयात, सामूहिक चेतना पेरणीचं, आणि नंतर एक 5-10 मिनिटं झोपून मग कामाला लागा. मॅडम शेअर मधून करायचं ना? अ शेअर मधून करू का? सुलक्षणा मॅडम होस्ट. हो सुलक्षणा मॅडम हो मॅडम. त्यांना होस्ट करा, नाहीतर शेअर करा, दोन्हीपैकी एक.
केलं मॅडम. करा सुजाता मॅडम. शेअर करा सुजाता मॅडम. हा मॅडम करते. गुगल ड्राईव्ह मध्ये करू का स्क्रीन मध्ये करू मॅडम? काय स्क्रीन मध्ये करू का? कशामध्ये? स्क्रीन. हा, तुम्ही अजूनही तिथेच आहात वाटतं, प्रॅक्टिस करून नाही घेतली. स्क्रीन मध्ये जा आणि मग युट्यूब ग्रुपवर जा आपल्या, आणि तिथे युट्यूब आहे ती सुरू करा. साऊंड पण शेअर करा मॅडम. आता युट्यूब वर जा, आपलं हे ग्रुप वर जा, ज्ञानबोध. आता आपल्या ग्रुपवर जा, ज्ञानबोध. सुलक्षणा मॅडम रेकॉर्डिंग बंद करा आणि परत थोडस सुरू करा. हो तर. दुसरं रेकॉर्डिंग नाही, तुम्ही नाही, आता सुचेता मॅडम, सुजाता मॅडमनी केलं पाहिजे ना. सुजाता मॅडम रेकॉर्डिंग हा बंद करा, रेकॉर्डिंग बंद करा. हा इथे खाली ऍरो आहे बघा उजवीकडे, म्हणजे तुम्ही एवढं सगळं बघितलंच नव्हतं आतापर्यंत ग्रुपवरच. साईडच्या ऍरोला टच. मॅडम उजवीकडे ऍरो आहे, तो क्लिक करा म्हणजे पटकन खाली याल. रेकॉर्डिंग बंद करा. स्टॉप रेकॉर्डिंग करा